प्रभुदेसाई तगारे. देशगौरव आदरणीय सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट आपण उलगडत आहोत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र तेजोनिधी सुभाषचंद्र या मालिकेचा चौथा भाग सादर करत आहे. मागच्या भागामध्ये सुभाष बाबूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ICSची सनद भिरकावून दिली, इथं आपण थांबलो होतो. आता परतीचा प्रवास हिंदुस्थानच्या दिशेनं बोटीनं इंग्लंडचा किनारा सोडला. यावेळी भारतातलं वातावरण कसं आहे? असहकार आंदोलन जारी आहे. हे साल आहे 1921. यावेळी गांधीजींनी 1 वर्षात मी स्वराज्य मिळवून देईन अशी घोषणा जानेवारीतच केलेली आहे. आत्ता जुलै चालू आहे. लोकांचा अमाप उत्साह, गांधीजी 1 वर्षात स्वराज्य मिळवून देणार या आनंदात लोक गांधीजींच्या भक्तीत मशगूल आहेत. गांधीजींच्या या घोषणेने सुभाषबाबूही भारून गेलेत. गांधीजींच्या दर्शनासाठी आणि आपला पूर्ण भविष्यकाळ त्यांच्या दिमतीला देऊन स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुभाषबाबू आता अधीर झाले आहेत. गांधीजींच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणात भक्तिभाव उसळतो आहे. 16 जुलै 1921 मणिभवन इथं गांधीजी आणि सुभाषबाबू यांची भेट झाली. या भेटीमध्ये सुभाषबाबूंनी गांधीजींना विचारलं, आदरणीय महात्माजी, आपली पुढची योजना काय असणार आहे? गांधीजी सांगू लागले, साराबंदीचं सुरू केलेलं हे आंदोलन खूप वाढेल. सरकार चिडेल. चिडलेलं सरकार जुलूम करेल. लोकही चिडतील, कायदेभंग करतील. धरपकड करताना सरकार जेरीला येईल. या चेतलेल्या समाज मनाचा आणि जेरीला आलेल्या सरकारच्या हतबलतेचा स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपण कसा फायदा उठवायचा महात्माजी? पुढची कृती या दृष्टीनं काय असणार आहे? सुभाषबाबूंनी विचारलेल्या या प्रश्नावर गांधीजी म्हणाले, सरकारला पेचात पकडून स्वातंत्र्य मिळवणं ही माझी भूमिकाच नाही. सरकारचं मतपरिवर्तन व्हावं आणि स्वखुशीनं सरकारनं भारताला स्वातंत्र्य द्यावं अशी माझी भूमिका आहे. पण महात्माजी, पंचखंडांवर आणि 7 समुद्रांच्यावर ज्यांची सत्ता आहे, साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही अशी ज्यांची शक्ती आहे, अशी ज्यांची गुर्मी आहे, ती बलाढ्य अतिबलाढ्य ब्रिटिश सत्ता केवळ 1 वर्षात, तेही असहकारामुळं इथलं अधिपत्य सोडून परत जाईल. हे नेमकं कशा प्रकारे शक्य होईल आदरणीय बापूजी? सुभाषबाबूंच्या या अत्यंत अचूक प्रश्नाचं गांधीजींकडे काहीच उत्तर तयार नव्हतं. ते म्हणाले, कारण माझं अंतर्याम मला तशी ग्वाही देत आहे. सुभाषबाबू अवाक झाले. हे उत्तर म्हणजे काहीतरी बोलून प्रश्नकर्त्याला वाटेला लावण्याचा प्रयत्न होता. नेमकी योजना, व्यूहरचना, ठोकताळे, खात्री, वस्तुनिष्ठ भूमिका आणि त्यावर आधारलेली ठाम कृती यात नव्हती. कोणतीही स्पष्टता नव्हती. लोकमानस जागवणं आणि चेतवणं यासाठी चरखा आणि असहकार उपयुक्तच आहेत, पण स्वातंत्र्य प्राप्ती हे अंतिम उद्दिष्ट त्यातून कसं काय साध्य होणार होतं? सरकारशी अहिंसक असहकार करा हे लोकांना सांगताना त्यापुढे काय करायचं आहे हे लोकांना त्याच वेळी सांगायला हवं. नाही तर लोकांचा उत्साह फुकट जाईल, त्यातून काहीही हाती लागणार नाही. ICSच्या अभ्यासाच्या निमित्तानं अनेक देशाच्या स्वातंत्र्य लढ्यांचा अभ्यास करताना पदोपदी भेटलेल्या क्रांतिकारक चळवळींनी सुभाषबाबूंना हेच सांगितलं होतं की जनजागृतीसाठी अहिंसक असहकार, पण पुढे चळवळ अत्यंत निर्णायक वळणावर जायला हवी. समांतर स्वदेश शासन यंत्रणा राबवायला हवी. तिचे आदेश, मदत आणि जनमानस यांची सांगड घालायला हवी. स्वदेशाच्या समांतर शासन यंत्रणेनंच हे ब्रिटिश सरकार निष्प्रभ होऊ शकणार होतं. 1 ऑगस्ट 1921 लोकमान्यांचा पहिला स्मृतिदिन. गांधीजींच्या आदेशानं देशभर परदेशी कापडाच्या होळ्या पेटल्या आहेत. सावरकर आणि लोकमान्यांच्या आठवणीनं भावूक झालेले अनेक कार्यकर्ते. कारण 16 वर्षापूर्वी सावरकरांनी लोकमान्यांच्या आदेशानं पुण्यात पहिली अशीच होळी पेटवली होती. आज लोकमान्य नाहीत आणि सावरकर 2 मे 21ला अंदमानातून सुटले असले तरी सरकारी बंदीतच आहेत. बंगाल, कलकत्ता अशाच एका होळीसमोर देशबंधू चित्तरंजन दास यांच्यासह उभे आहेत सुभाषचंद्र बोस. धगधगत्या ज्वालेसमोर सुभाषचंद्रांनी भक्तिपूर्ण अंतःकरणानं देशसेवेची शपथ घेतली.
हे पूज्य मातृभूमी, हे प्रिय मातृभूमी, तुझ्या पायातील परवशतेच्या बेड्या तोडण्यासाठी मी संपूर्ण समर्पणपूर्वक सतत प्रयत्न करेन. तोपर्यंत किंचितही विश्राम घेणार नाही, जोपर्यंत तुला जखडणारे हे साखळ दंड तोडून तुझ्या मंगल मस्तकावर स्वातंत्र्याचा, सन्मानाचा, वैभवाचा रत्नजडित मुकुट विराजमान होत नाही. हे भारत माते, ही आहे तुझ्या या पुत्राची प्रतिज्ञा, प्रतिज्ञा, प्रतिज्ञा. सुभाषचंद्रांच्या या प्रतिज्ञेत आहे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा आकांत. सुभाषचंद्रांच्या या प्रतिज्ञेत आहे लखलखणाऱ्या विजांचा कल्लोळ. या प्रतिज्ञेत आहे हिंदुस्थानच्या शत्रूला भिरकावून देण्यासाठी जन्म घेणाऱ्या भयंकर वादळाचं सामर्थ्य. अश्रू ओघळतायत सुभाषचंद्रांच्या तेजस्वी डोळ्यातून. भारत मातेच्या पायावर, सर्वांगावर होते आहे फुलांची बरसात. ही फुलं आहेत शिवरायांच्या, शंभूराजांच्या, लाखो स्वातंत्र्यवीरांच्या, सुभाषचंद्रांच्या भक्तीची, युक्तीची, निश्चयाची, धैर्याची, पराक्रमाची, स्वातंत्र्य संकल्पाची अग्निफुलं. पुन्हा एकदा ललकार, पुन्हा एकदा रणभेरी, पुन्हा एकदा आकांत, पुन्हा एकदा प्रचंड प्रयत्नांचा संकल्प, पुन्हा एकदा क्षात्र तेजाच्या ठिणग्या, पुन्हा एकदा स्वातंत्र्य देवतेची आरती आणि आळवणी. सुभाषचंद्रांनी हे जीवित तुच्छ मानून स्वातंत्र्य यज्ञात समर्पित उडी घेतली आहे. गुरु देशबंधू चित्तरंजन दास आणि शिष्योत्तम सुभाषचंद्र यांच्या युतीतून एक सामर्थ्यवान झंझावात तयार होण्याची ही सुरुवात आहे. हा झंझावात घोंगावणार आहे भारतीय स्वातंत्र्याच्या दिशेनं. चित्तरंजन दास अत्यंत निष्णात कायदेतज्ञ, पराकोटीची देशभक्ती, देशासाठी समर्पित संपूर्ण जीवन. अलीपूर बॉम्ब खटल्यातून योगी अरविंद, क्रांतिकारक अरविंद यांची सुटका करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले. कष्ट, व्यासंग, बुद्धी आणि देशप्रेम यांच्या जोरावर खटला जिंकला, अरविंदांना सोडवलं. कित्येक क्रांतिकारकांसाठी आसुसलेले जुलमी सत्तेचे फाशीचे दोर वरच्या वर छाटून टाकले. आयुष्यभर क्रांतिकारकांच्या कुटुंबाची काळजी वाहिली. वकिलीत हजारो रुपये मिळवायचे आणि त्यातला पैन पै स्वातंत्र्य संग्रामासाठी व्हायचा. अचाट संघटन क्षमता, बंगालची एक संपूर्ण पिढी स्वातंत्र्य संग्रामासाठी बांधली. क्रांतिकारकांसाठी मायेचं खंबीर छत्र. या छत्राखाली आता सुभाषचंद्र सुद्धा आले आहेत. अहोरात्र कामात व्यस्त सुभाषबाबूंचा झपाटा काही औरच आहे. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला उडवून भिरकावून देण्यासाठी एक चक्री वादळ आकाराला येतं आहे. इंग्रज वृत्तपत्र लिहू लागली, बोस यांच्या रूपानं स्वातंत्र्य चळवळीला, काँग्रेसला अत्यंत तडफदार व्यक्तिमत्व मिळालंय, तर सरकारनं तेवढाच मौल्यवान ICS अधिकारी गमावलाय. सप्टेंबर 1921 गांधीजींच्या एका वर्षात स्वराज्य या प्रतिज्ञेचे 3-4 महिनेच उरलेत. पण उद्दिष्टपूर्तीच्या, संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्तीच्या दिशेनं आक्रमक धोरणाचा पूर्ण अभाव. नुसतेच तुरुंग भरतायत. पुढे काय कोणालाच माहिती नाही. तरीही गांधीजींच्या शब्दाला कमीपणा येऊ नये म्हणून चित्तरंजन दास, सुभाषचंद्र आणि लाखो कार्यकर्ते देशभर प्रचंड कष्ट करत आहेत. अशातच उजाडलाय नोव्हेंबर. आत्तापर्यंत पहिलं महायुद्ध संपलेलं आहे. ब्रिटिशांच्या विजयासाठी या युद्धात भारतीय रक्त वाहिलेलं आहे. ब्रिटिशांच्या विजयासाठी भारताचा खजिना रिकामा झालेला आहे. 13 लाख भारतीय सैनिकांना या युद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूनी भाग घेणं भाग पाडलं गेलं. 50,000 भारतीय सैनिक या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले आहेत. रास बिहारी बोस, भगतसिंगांचे काका अजित सिंग, डॉक्टर खानखोजे, डॉक्टर मुंजे यासारख्या अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी पहिल्या महायुद्धाचा फायदा घेऊन भारतीय स्वातंत्र्य मिळवता यावं म्हणून परदेशामध्ये कित्येक वर्ष जीवतोड कष्ट केले. पण अनेक कारणांनी ते नाहीच घडू शकलं. पहिल्या महायुद्धात मदत केल्याबद्दल
भारतीय जनतेचे आभार मानण्यासाठी बादशहा पंचम जॉर्जच्या वतीनं त्याचा मुलगा भारतात येणार आहे. ब्रिटनच्या युद्धात भारताला जबरदस्तीनं खेचून आभारांचा निर्लज्ज मानभावीपणा. पण अंतस्थ हेतू वेगळाच. जालियनवाला बागेच्या घटनेनं अत्यंत खवळून गेलेला भारत शांत व्हावा, परिस्थिती आपल्याला अनुकूल व्हावी, हा या भेटीमागचा लबाड हेतू आहे. झालं, ब्रिटनचा राजकुमार येणार म्हटल्यावर आमचे अनेक संस्थानिक पोरा बाळांसह सजून नटून बसले. प्रजेलाही सजण्याची सक्ती केली गेली. साधा का तो राजपुत्र, पंचखंडांवर आणि सप्त समुद्रांवर कुटिलतेनं सत्ता स्थापन केलेल्या साम्राज्याचा तो राजकुमार. त्याचं स्वागत भव्यच व्हायला हवं ना. गेटवे ऑफ इंडिया ही कमान त्यासाठी बांधली गेली. जंगी स्वागतासाठी सरकारची धावपळ चालू असतानाच भारतीय नेत्यांनी याच्या निषेधार्थ भारत बंदचा आदेश दिला. 17 नोव्हेंबरचा बंद देशभर कडकडीत पाळला गेला. सरकारची त्रेधा तिरपीट उडाली आहे. सुभाष बाबूंचं अचूक नियोजन, अविश्रांत श्रम, कुशल संघटन, समर्थ नेतृत्व यामुळं बंगालचा उसळून आलेला विखार पाहून सरकारला काही सुचेनासं झालेलं आहे. सुभाषचंद्र आणि दासबाबूंच्या मनात कितीतरी दिवस एक विचार जोर धरत होता. काय होतं की बंगाल आणि संपूर्ण देशामध्ये 1906 ते 16 हे दशक असं होतं की क्रांतिकारकांच्या कारवायांनी सरकार जेरीला आलेलं होतं. अनुशीलन ही पूर्व बंगालची तर युगांतर ही पश्चिम बंगालची, या दोन्ही क्रांतिकारक संघटना. या संघटनांनी सरकारला नको नको करून सोडलं होतं. 16 सालानंतर बरेचसे क्रांतिकारक फासावर चढले आणि बरेचसे गजाआड झाले. पहिल्या महायुद्धानंतर सरकारनं बऱ्याच क्रांतिकारकांना सोडून दिलं. मात्र मध्ये बराच काळ वाहून गेला आणि या बाहेर आलेल्या क्रांतिकारकांना बदललेल्या परिस्थितीमध्ये नक्की मार्ग सापडेना, काय नक्की करावं ते कळेना. यामुळे निष्क्रियता आली आणि काही ना काही घटना घडत जाऊन दोन्ही संघटनांमध्ये वैर निर्माण झालं. अधिक कार्य कोणी केलं हा वैराचा विषय. सरकार हेतुपुरस्सर वैराला खत पाणी घालतं आहे. यातून वैर पराकोटीचं वाढून दोन्ही संघटना एकमेकांविरुद्ध सरकारला बातम्या पुरवणार आणि स्वातंत्र्य चळवळीचं पायाभूत कामच डळमळीत होणार. विश्वास कुठे ठेवावा हेच कळणार नाही, हा प्रचंड धोका आता निर्माण होणार होता. दासबाबू आणि सुभाषबाबूंनी हे वेळीच ओळखलं आणि या सर्व क्रांतिकारकांच्या व्यक्तिशः भेटी घेऊन त्यांची बैठक घेतली. वैराची विषवेल उपटून फेकून दिली आणि या क्रांतिकारकांना पुन्हा कार्यप्रवण केलं. ही अनन्यसाधारण महत्त्वाची कामगिरी झाली. लगेचच गांधीजींच्या असहकार आंदोलनात 17 नोव्हेंबरच्या बंदमध्ये या माजी क्रांतिकारकांनी फार मोठी कामगिरी बजावली. आपल्याला आश्चर्य वाटतं की क्रांतिकारकांचं एकमेकात वैर हे कसं शक्य आहे. पण क्रांतिकारक ही माणसंच आहेत. जेव्हा हृदयात लाव्हा असतो पण तो बाहेर पडण्यासाठी योग्य साधन साध्य नसतं, भरवसा ठेवावा असा नेता नसतो, तेव्हा निष्क्रियता निर्माण होते आणि लाव्हा चुकीच्या दिशेनं वाहणं हे अस्वाभाविक नसतं. आणि म्हणूनच अशा वेळी कुशल नेतृत्व हे फार महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीनं सुभाषबाबू आणि दासबाबूंची कामगिरी अत्यंत मोलाची ठरलेली आहे. त्यांनी कार्यप्रवण केलेल्या या क्रांतिकारकांनी पुढे प्रत्येक वेळी फार मोठी कामगिरी स्वातंत्र्य लढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर केलेली आहे. असो, साराबंदीचं सुरू असलेलं हे आंदोलन युवराज भारतात यायच्या आत मिटवणं हा सरकारच्या अब्रूचा विषय आहे. त्यामुळे सरकार समेटाला आता उतावीळ आहे. या कोंडीचा फायदा उठवून सरकारवर पकड मिळवणं, राजबंद्यांची सुटका करणं, इथल्या जनतेला फायद्याची होतील अशी धोरणं सरकारकडून मंजूर करून घेणं, ही वेळ साधून घेणं अगदी शक्य आहे आणि अगदी जरुरीचं आहे. शिवाय 1 वर्षात स्वराज्य ही गांधीजींची प्रतिज्ञा फोल ठरणार आहे. कारण वर्ष संपायला फक्त 15 दिवस उरले आहेत. स्वराज्य कित्येक मैल दूर आहे. अशा वेळी सरकारकडून काही भरघोस कबुली मिळवली तर निदान सामान्य जनतेला काहीतरी मिळवल्याचे दिसेल. गांधीजींचा होणारा कमीपणा टळेल. स्वातंत्र्य चळवळीला वेगाची गती देऊन स्वातंत्र्य अधिक जवळ आणता येईल. हे सगळं गांधीजींना परोपरीने समजावून सांगितलं जात आहे, पण ते जाम ऐकायला तयार नाहीत.
आंदोलन मागे घेण्यासाठी भारताच्या हिताच्या अटी घालण्याऐवजी त्यांनी सरकारला अट घातली की अली बंधूंची सुटका करा. हे अली बंधू कोण? तुर्कस्तानातला खलिफा टिकावा म्हणून तुरुंगात गेलेले शौकत आणि महम्मद अली. या खिलाफत चळवळीचा आणि आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा काय संबंध होता? काहीही नाही. पण गांधीजी ऐकायलाच तयार नाहीत, हटून बसलेत. शेवटी व्हायचं तेच झालं आहे. युवराज येऊन परत गेले. सरकारचा दगडाखालचा हात मोकळा झाल्याबरोबर सरकार आंदोलनाकडे ढुंकूनही पाहिना. गांधीजींच्या हट्टामुळे हातातोंडाशी आलेला मोठा विजय निसटलाय. स्वातंत्र्य आणखी लांब गेले. असं होऊनही अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनात पुन्हा गांधीजींकडेच नेतृत्व सोपवण्याचा निर्धार. 21 साल संपलं. गांधीजींची प्रतिज्ञा पूर्ण अपयशी झालीये. आंदोलन आता सरकारनं निष्प्रभ करून टाकलंय. इतक्यात 4 फेब्रुवारीला पोलिसांच्या निर्दय मारहाणीचा सूड म्हणून चौरी चौरा इथं गावकऱ्यांनी पोलीस चौकी जाळून टाकली. हे कळताच माझ्या अहिंसेचा घात झाला असं म्हणत गांधीजींनी पूर्ण आंदोलन बिनशर्त मागे घेतलंय. जनमानसाचा, स्वातंत्र्य चळवळीचा घात दुसऱ्यांदा झालाय. देशभर निराश युवकांनी स्वातंत्र्य चळवळीला कायमचा रामराम ठोकलाय. बऱ्याच पुढे सुभाषबाबूंच्या कार्यात ही मुलं सामील झाली. आंदोलनाचं दडपण नाहीसं होताच सरकारनं नखं बाहेर काढली आहेत. सर्व नेत्यांना तुरुंगात टाकून चळवळीला कुलूप ठोकले. स्वातंत्र्य खूपच दूर गेले. गांधीजी आंदोलनाची सुरुवात फार जोरात करत असत. आंदोलन कळसापर्यंत पोचवण्याचं त्यांचं कसबही जबरदस्त होतं. पण ऐन भरात आंदोलन आलं की काहीतरी कारण काढून ते आंदोलन पूर्ण आणि बिनशर्त मागे घेत असत. अनेकांचे कष्ट अक्षरशः फुकट जात असत. अनेक जण कायमचे निराश होत असत. ब्रिटिश अधिकारी खुशीनं चिअर्स करत स्वातंत्र्य आणखी लांब जात असे.